अजून एक मला टाईप मेन्शन करायचा आहे, तो आहे स्लोप कपाळाचा. ज्यांचा असा पुढे वरून खालपर्यंत तिरक आहे कपाळ. उतार येतो त्याला. कारण माझी सगळी आवडती लोक आहेत ना ह्या कपाळाची आहेत. पहिला विद्युत जमवाल, मला कलारी पॅटो आवडते. तो कलारी मधला बेस्ट फायटर आहे, त्याची ऍक्टिंग चांगली आहे. किंवा तो एक ऋतिक रोशनला रिप्लेसमेंट म्हणून इंडस्ट्रीत आला. बरोबर. पण पहिल्या यशानंतर तू त्याला परत बघितलं नसेल. कमांडो 1, 2, 3 याच्यानंतर नाहीच म्हणजे. किंवा साऊथमध्ये त्याने अतिशय चांगले सिनेमा केले, पण त्याला त्याच्यात काही यश नाही. तो जगातल्या 10 बेस्ट फायटरपैकी एक आहे. पण स्टील त्याला जी पॉप्युलॅरिटी हवी, जसं आपण आमिर खानला बघतो, मेन स्ट्रीम नाही झाला. मेन स्ट्रीम नाही झाला कधी. हा प्रॉब्लेम त्या कपाळाचा आहे. मी तुला एक्झाम्पल्स देतो. आदित्य रॉय कपूर, आशिकी 2 अतिशय गाजला पिक्चर, म्हणजे सगळ्यांनीच तो बघितला. त्याच्यानंतर अश्नीर ग्रोवर, भारत पेवाला म्हणजे शार्क टँक तर त्या एकाच माणसाने गाजवला. खूप पॉप्युलर चेहरा होता. एक एक्झाम्पल पॉलिटिकल आहे म्हणजे राजसाहेबांचं थोडं कपाळ स्लोप आहे. आता या स्लोप कपाळाचा अर्थ काय आहे रे, की नशीब सुरुवातीला खूप साथ देतं. ह्या लोकांचं जे विजन आहे ह्या जगापेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे हे जग जे बघू शकत नाही ते हे लोक बघू शकतात. किंवा ते जिथे एक्झिक्यूट करतील ना तिथे क्लास 1 करतील. म्हणजे जगाला बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. पण पहिल्या यशानंतर नशीब कुठेतरी त्यांचं गणतं. हे मुख्य प्रवाहात येत नाही, नशीब साथ देत नाही एका मर्यादेनंतर, आणि ती अडचण आयुष्यभर राहते. किंवा पहिल्या यशानंतर हे कष्ट कमी घेतात असा अर्थ होऊ शकतो त्याचा. नाही, कष्ट नाही कमी घेत. त्यांचं जे ठरलेलं लाईफस्टाईल आहे ना, त्यांचा जो ठरलेला हे आहे, माइंडसेट आहे, तोच त्यांना यशापर्यंतही घेऊन जातो. पण नंतर असं आहे ना, त्यांच्या मनातच येत असेल यार बास झालं. पण तू बघ, ह्या लोकांचं जे विजन आहे किंवा ह्यांनी जे ब्रेक करून दाखवलं ते दुसरा कोणी करू शकत नाही. राजसाहेब त्यांनी जे करून दाखवलं, 13 आमदार पहिल्या महाराष्ट्रासारख्या इथे आणणं हे सोपी गोष्ट नव्हती. महापालिकेत सत्ता नाशिकला आली. त्यांना तशाच जर मेंटॅलिटीचे लोक मिळाले ना, की यार जुनून आहे, फुल जुनून आहे माझ्याकडे, अशी लोक जर मिळाली तरी लोक कयामत म्हणजे बरंच काही बदलू शकतात.